नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी माहेरी आली आहे तुम्हाला, आणि म्हटलं इथलं पण मम्मी पप्पांचं जनावरांसोबतचं कसं रुटीन असतं ते शेअर करावं, म्हणून हा व्हिडिओ मी शूट केला होता. आता इथं सकाळी थंडी जास्त होती, पप्पांचं शेणघाण काढायचं चालू होतं आणि माझं चुलीला जाळ घालायचं चालू होतं. आता दुसरं तर काही करू शकत नाही, नेहमी तर जनावरांची कामं करायला मला पण आवडतात, पण आता प्रेग्नेन्सीमुळे फार काही करायचं नव्हतं. त्यामुळे इथं आपलं थंडी पण वाजत होती, शेकायचं पण होते, म्हणून मी चुलीला जाळ घालत बसले होते. आणि आयुष आजचा कॅमेरामन मात्र आयुष होता बरं का, त्याला गाईड करायचं चालू होतं, असा अँगल घे तसा अँगल घे. आता इकडे जनावरांखालचं शेणघाण काढायचं पप्पांचं चालू होतं ना, त्याच वेळी मम्मीची आंघोळ झाली होती आणि आज देवपूजा चालू होती. आणि त्याच्यानंतर आता ही गायगुरांसाठी खाऊ ठेवायचं चालू आहे. तर आता इथं गुळी पेंट, शेंगदाणे पेंट आणि मक्याचं पीठ म्हणजे भरडा म्हणतात त्याला, तर ते सगळं ठेवायचं आहे. त्याच्यासोबत काही गुरांना जे औषधं गोळ्या असतील ना, तर ते पण टाकले जातं त्याच्यातच. तर आता तेच चालू आहे मम्मीचं. तसं तर माझं जे लहानपण आहे ना, तर सांगोला शहरामध्ये गेले, म्हणजे शहरामध्येच आम्ही लहानाचे मोठे झालो होतो. पण जेव्हा आमचं लग्न झालं त्याच्यानंतर मम्मी पप्पांनी शेती करायचा डिसिजन घेतला, कारण त्याच्या आधी आमचा टूर अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस होता पप्पांचा. नंतर पप्पांना वाटलं की आता यापुढे नाही होणार कॅरी करायला, त्यामुळं मग आमची पहिली शेती होती, तर शेती करायला इकडे शिफ्ट झालो शेतामध्ये. आता शेतीसोबतच इथं आपला दूध व्यवसाय पण चालू आहे. दूध व्यवसाय म्हणजे शेतीपासून जे जनावरांपासून जे खत मिळते ना, ते शेतीसाठी उपयुक्त असतं. आणि शेतातला जो चारा आहे तो जनावरांसाठी उपयुक्त असतं. तसं एकमेकांना पूरक व्यवसाय आहेत हे. आणि सध्या शेतीसाठी लागणारी जी खतं आहेत ना, केमिकल खतं, तर ते खूप महाग झाले आहेत. आणि हे त्याच्यापेक्षा ना शेणखत कधी पण बेटर आहे. त्यामुळं मुख्य जे शेती करतात ना, त्यांच्या घरी जनावरं असतातच. आणि जास्त रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे पण जमीन नापीक होते. त्यापेक्षा ह्या खतांचा वापर केलेला कधी पण चांगला. त्यामुळं पण दूध व्यवसाय आणि शेती दोन्ही केली जाते. आणि आता आधी तर टूर अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस होता, आता शेतीकडे वळलेत पप्पा. म्हणजे जवळजवळ आमच्या लग्नानंतर शेती करायला चालू केली त्यांनी. आणि आता बऱ्यापैकी चांगली शेती चालू आहे त्यांची करायची. नेहमी आमचं इकडचं माझ्या सासरचं रुटीन तुम्ही बघतच असता, म्हटलं यावेळेस इकडचं शेअर करावं. आता हे छोटंसं पिल्लू 2-3 दिवसाखाली जन्मले. ही जी पाडी आहे ना, हिचं नाव हिरकण ठेवले पप्पांनी. आता माझ्या बाबतीत म्हटलं तर माझ्या पुण्यातली लाईफस्टाईल वेगळीच राहते, माझ्या सासरची वेगळीच असते, आणि इकडे माझ्या माहेरी आल्यानंतर वेगळं. तसं मला म्हणजे नाही का सगळीकडचा थोडा थोडा टच आहे लाईफस्टाईलचा. आणि शेवटी काय आमचं फॅमिली बॅकग्राऊंड शेती असल्यामुळे ना, तर ही असं लाईफस्टाईल मला पण खूप आवडतं. आणि नॉर्मली माझं तरी जिकडं जाईल तिकडल्यासारखं राहतं. जर मी गावाकडे असेल तर गावाकडच्यासारखीच लाईफस्टाईल असते, पुण्यात असेल तर तिकडल्यासारखी असते. म्हणजे जिकडं जाईल तशी देश तसा वेस म्हणतो ना आपण, तसं काहीचं आहे. आणि तसं तर सगळं काही सगळीकडचंच आयुष्य जगायला भेटते. आता ह्या देशी कोंबड्या आहेत. मागच्या वेळी मी श्रावण महिन्यात आले होते इकडं, आणि त्यावेळेस कोंबड्यांच्या रेटच अंड्यांचा रेटच कमी होता. 3 रुपयाला अंडं होतं, शेतकऱ्यांकडून घेतलं जायचं. आपल्याला महाग भेटायचं, पण यांच्याकडून 3च रुपयाला घेतलं जायचं. त्याला एवढ्या कमेंट आल्या, कोण म्हणायचं 30 रुपयाला, कोण म्हणायचं 12 रुपयाला, कोण म्हणायचं 10 रुपयाला. आणि 3 रुपयाला शक्यच वाटत नव्हतं, पण तेव्हा श्रावण महिना होता, त्यामुळे मागणी कमी असायची अंड्याला, त्यामुळे ते 3 रुपयाला होतं. आता 7 रुपयाला अंडा आहे शेतकऱ्यांकडून घ्यायला. आपल्याला पुण्यामध्ये महाग भेटते. आणि बरीच लोक शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये घेतात आणि शहरामध्ये जास्त किमतीमध्ये विकतात. हा एक बिझनेसच आहे तसा बघायला गेलं तर. आणि आता इथं माझं मम्मीचं चालू आहे गुरांच्या धारा काढायच्या. सुरुवातीला ना
हाताने सगळ्या धारा काढायला लागायच्या आणि खूप मेहनत लागायची त्यासाठी. आता मशीन आलेत, म्हणजे जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याकडे ही मशीन आहे. त्या मशीननं धारा काढण्यात थोडं काम इझी झालं. आणि इथं मशीनमधून दूध काढून झाल्यानंतर ना थोडंसं दूध राहतं. जर हे दूध तसंच राहिलं ना तर गुठळ्या होतात किंवा जनावरांना आजार पण होऊ शकतात. मग त्यामुळे हे नंतर जे राहिलेलं दूध असतं ना ते थोडं हाताने काढावं लागतं. आता पप्पा इथं दूध ओतायला लागले ना कॅनमध्ये, त्यावेळेस हा रोज येतो. ह्या ताजं ताजं दूध प्यायचं असतं, त्यामुळे मांजराची पण हवा असते एकदम. आता सगळ्या जनावरांचं दूध काढून झाल्यानंतर ना आपली हे पिल्लू जन्मले जे पाडी आहे, तर तिला पण दूध पाजायचं चालू आहे. आता दूध काढून झाली होती आणि आता त्याच्यानंतर जनावरांचं काम म्हणजे ना त्यांना हिरवा चारा चारावा लागतो. तर हा चारा आपल्या शेतातच असतो, तो शेतातनं आणायचा. आणि पूर्वी अशी कटर मशीन नव्हती, आता हा कटर मशीन असल्यामुळे बारीक बारीक कट केला जातो हा चारा. त्याच्यामुळे चारा वेस्ट जात नाही अजिबात. जनावरं सगळा चारा खाऊन टाकतात हे. आता इथं मम्मी पप्पांचं हे काम चालू आहे आणि त्याच वेळी आमच्या वहिनींचं पण ते काम चालू असतं. वहिनी म्हणजे माझे जे मोठे चुलते आहेत ना त्यांच्या सुनबाई. हे फक्त तुम्हाला ओळख करण्यासाठी म्हणून मी सांगते. तसं तर आमचं बाउंड जे आहे ना दोघींचं, मैत्रिणीपेक्षा जास्त जवळचे आहेत आम्ही. जसं आम्ही सख्या आणि चुलत बहिणी आहोत ना, तसंच सेम वहिनी आम्हाला तेवढीच जवळची. आणि आता हे वहिनीचं पण तेच चालू असतं, जनावरांची कामं त्यांची दिवसभर चालू असतात. प्रत्येकजण दिवसभर कष्ट करत असतो. वहिनी तशी माझ्याच वयाची आणि त्या मानाने त्या खूप कष्ट करतात. आणि दूध व्यवसाय वाटतो सोपा, पण दिवसभर सकाळ आणि संध्याकाळ त्यासाठी राबावं लागतं. जसं की आपण एखाद्या जॉबमध्ये एखाद्या प्रोफेशनमध्ये दिवस रात्र राबतो ना, तसं दूध व्यवसायामध्ये पण राबावं लागतं. आता आलेच आहेत तर म्हटलं वहिनींचं पण काय चाललं ते दाखवावं तुम्हाला. वहिनींचं पण धारा वगैरे सगळं झालं होतं, तर हिरवा चारा टाकायचं चालू होता. आणि इथं आम्ही चुलीवर पोहे बनवले होते, म्हणजे मम्मीने पोहे बनवले होते. सगळी कामं तर झाली होती, आधी नाश्ता करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं, म्हणून मम्मी पोहे बनवत होती. हा चांगली दिसते ती. हा चांगली दिसत आहे. हात नको लावू ना. आता इथला कॅमेरामन मात्र आयुष आहे, तुम्हाला कळलंच असेल बरं का. आणि इथं शेतातली कामं झाल्यानंतर पण भूक कडकडून लागते. स्वयंपाक होईपर्यंत वेळ होता म्हणून पोहे बनवले होते. आणि हे जे दोघं आहेत ते माझं भाचा आणि भाची. आणि आयुष आल्यामुळे ना या दोघांना स्कूलला जायचा अजिबात मूड नव्हता, तरी पण जावं लागणार होतं. आता दुधाचं यांचं रुटीन तर बघितलं, पण तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे जेव्हा दूध येतं तर इथं दूध शेतकऱ्यांकडून घेतलं जातं ना तेव्हा फॅट चेक केलं जातं. आणि हे शेतकऱ्यांकडचं दूध फॅट कसं चेक केलं जातं ना, तर त्यासाठी हा व्हिडिओ शूट केला होता मी. जर दुधाला फॅट चांगला असेल ना तर त्याच्यावर रेट ठरतो. म्हणजे जर फॅट चांगला असेल ना तर रेट जास्त भेटतो, फॅट कमी असेल तर रेट कमी भेटतो.
जसं की म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतं त्यामुळं म्हशीचं दूध जास्त महाग असतं आणि गाईच्या दुधामध्ये फॅट कमी असतं त्यामुळं जरा ते थोडं स्वस्त असतं. तसं आता शेतकऱ्यांकडून कसं होतं की उन्हाळ्यामध्ये रेट वाढतात किंवा पावसाळ्यामध्ये रेट कमी होत असतात. म्हणजे शेतकऱ्यांकडून घेताना असे रेट असतात, पण आपल्याला पुण्यामध्ये जेव्हा दूध भेटतं ना, वाढलेला रेट तर असतो, कमी झालेला रेट फारसा मी तर काही बघितला नाही. आता हे दुधाचे जे कॅन असतात ना त्याला ढवळून घेतात दूध आधी, कारण कधी कधी फॅट खाली जाऊन बसतं ना त्यामुळं. आणि ही जी मशीन आहे ना त्याच्यामध्ये फॅट चेक केलं जातं. विशाल जा ना का इथे 25 8 आहे ना 25 तर हे अशा पद्धतीने फॅट दिला जातो. ज्याचं त्याचं जे कॅन असतं ना त्याचं दूध चेक केलं जातं आणि त्याच्यावर त्याचा रेट ठरवला जातो. आणि एवढ्या दिवसाचा अनुभव एक म्हणून सांगते की इकडे आपल्या दुधाचा रेट समजा वाढवला तर काय होतं की जनावरांचं जे खाद्य असतं ना, पेंडी जे असतात किंवा गोळी पेंड किंवा शेंगदाणे पेंड हे जे असतं ना, तर त्याचा पण रेट वाढवला जातो लगेच. 8 1 आणि एकूण एक जरी दुधाचा रेट वाढला तरी शेतकऱ्यांच्या हातामध्ये तेवढंच राहतं, म्हणजे फारसं काही राहत नाही असं होतं. पण प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की प्रत्येकाच्या दारात ना एक देशी गाय पाहिजे, म्हणजे जी पांढऱ्या कलरची गाय असते ना तर तिच्यापासून फार काय उत्पन्न नसतं बरं का, पण तरी पण ती एक लक्ष्मी म्हणून पाळली जाते. तसं पप्पांच्या कडं पण आहे एक गाय आहे, देशी गाय. आणि तसं तिचं जसं गोमूत्र वापरतो ना आपण तसं औषधी गुणधर्म भरपूर असतात त्या देशी गाईमध्ये. आणि दूध पण फार कमी असतं बरं का, पण पौष्टिक असतं, म्हणजे शरीराला खूप चांगलं असतं देशी गाईचं दूध. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा.